मंडळी, मला माहिती आहे आज तुम्ही सगळेजण माझा वास्तुशास्त्र या विषयावर माझा काय एक्सपिरियन्स होता ते ऐकण्यासाठी आलेला आहे। पण मी थोडाही वेळ न घालवता तुम्हाला माझा अनुभव सांगते। पहिला तर 2017 ला मी वास्तु विजिट घेतली। 2017 ची जी वास्तु विजिट होती ती मी टीव्हीवर ॲडव्हर्टाइज बघून घेतली होती आणि मला तो अजिबात चांगला एक्सपिरियन्स नव्हता माझा। त्यामुळे माझा वास्तुतज्ञ आणि वास्तुशास्त्रावरचा विश्वास माझा पूर्ण गेला जमा होता। कारण वास्तुशास्त्रावरची तर मी पुस्तकं खूप सारी वाचली होती आणि मी माझं घरी वास्तुशास्त्रानुसार बांधून घेतलं होतं। पण जो एक्सपिरियन्स मला त्या व्हिजिटने आला तो मला अजिबात नव्हता आवडला। त्यामुळे मी नंतर कधीही ठरवलं की मला आता वास्तुशास्त्र किंवा वास्तुतज्ञांना मला कधी घरी बोलवायचं नाही। पण माझी एक मैत्रीण होती, तिने वास्तुतज्ञांची एका व्हिजिट घेतली होती आणि तिला खूप छान एक्सपिरियन्स होता। त्यामुळे ती मला म्हणत होती, अगदी 2019 पासून त्या मला मागे लागल्या होत्या की प्लीज मॅडम, प्लीज एकदा तुम्ही त्यांच्याशी भेटा, त्यांच्याशी बोला, ते खूप छान तुम्हाला मार्गदर्शन करतात किंवा खूप छान तुमच्या घरामध्ये चेंजेस, अगदी काही तोडफोड न करता फक्त कलर्स चेंज करायला सांगून ते आपल्या घराची एनर्जी चेंज करून देतात। खूप छान माझा एक्सपिरियन्स आहे। पण मी तरी ऐकलं नाही। मी म्हटलं मला करायचंच नाही, मला वास्तुतज्ञांना भेटायचं नाहीये किंवा मला माझी वास्तू दाखवायची नाही, मला माझं घर मी वास्तुशास्त्रानुसार बांधलेलं आहे, या गोष्टीवर मी ठाम होते। तर मध्ये ह्या 3-4 वर्षांचा काळ गेला आणि मध्ये अजून 4-5 महिन्यापूर्वी माझी मैत्रीण माझ्याकडे आली होती आणि ती म्हटली की तुम्हाला काय करायचं, तुम्ही बस त्यांच्याशी एकदा बोला। तुम्हाला नाही वाटलं त्यांना की नॉलेज नाहीये त्यांना काय, तर तुम्ही विषय सोडून द्या। पण तुम्हाला जर असं वाटत असेल की त्यांना काही फायदा, तुम्हाला काही त्याचा फायदा होईल, तर प्लीज तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या। मी म्हटलं ठीक आहे, त्यांचं मन राखण्यासाठी ठीक आहे, चला आपण बोलू म्हटलं। तर त्यांनी त्यांच्याच फोनवरून सरांना फोन लावला। मी मुद्दामून सरांचं नाव घेत नाहीये, मी लास्टला त्यांचं नाव सांगेल, तोपर्यंत माझा व्हिडिओ पाहत राहा। तर मी सरांशी बोलले, त्यांच्या फोनवरून सर बोलले तुम्हाला प्रॉब्लेम काय? मी म्हटलं माझा प्रॉब्लेम मी सांगितलं सरांना। तर सर बोलले तुम्ही तुमच्या घराचं सेंटर तुम्हाला माहिती का? मी म्हटलं हो। तर सेंटरला जाऊन उभे राहा। मग मी सेंटरला जाऊन उभे राहिले तर सर बोलले तुमच्या घराच्या नॉर्थ साऊथला तुमच्या घरामध्ये तुम्ही पिंक कलरची कोणती वस्तू ठेवलेली आहे का? तर हो, माझा बेड आणि माझं कबड दोन्ही पिंक कलरचं होतं। मी थोडेसे सरप्राईज झाले की त्यांना कसं कळते की माझ्या घरात मी कुठं काय ठेवले। नंतर ते बोलले तुम्ही तुमच्या घराच्या साऊथला तुम्ही बघा किंवा तुमच्या डाव्या हाताला तुम्ही पहा की तुमच्या घरात ब्ल्यू कलरचे कुठल्या वस्तू ठेवलेली आहे का किंवा तिकडे आरसा आहे का? तर माझ्या घरात मी साऊथला वॉशरूम असल्यामुळे तिकडे ब्ल्यू कलरच्या टाइल्स होत्या आणि अर्थात आरसाही होताच। मी आणखी सरप्राईज झाले। त्याच्यानंतर सर बोलले तुम्ही ईस्टला तोंड करा आणि ईस्टच्या साईडला तुम्ही रेड कलरची कुठली वस्तू ठेवलेली आहे का? तर माझ्या घराचा जिना जो आहे तो रेड ग्रॅनाइट मध्ये बनवलेला होता। मी खूप जास्त अजून सरप्राईज होत होते की ते सर दुसरीकडे कुठेतरी व्हिजिट करतायत आणि तिथून मला माझ्या घरात फक्त मी माझा प्रॉब्लेम सांगितलाय त्यांना आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्या घरातल्या या वस्तू मी कुठं कशा अरेंज केल्यात ते सांगतायत। तर मी व्हिजिट घेतली नाही सरांची आणि मग मी म्हटलं ठीक आहे, मी विचार करते। मग मी विचार करायला साधारण 1-1.5 महिना तरी टाइम घेतला असेल। त्यानंतर मी त्या 1-1.5 महिन्यामध्ये मी कलर्स कसे आपल्या आयुष्यावर इफेक्ट करतात या विषयावर मी आणखी नॉलेज घ्यायला सुरुवात केली। मी खूप जास्त सर्च केला, कारण मला माहिती की मी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की मातीचा एक कणही असेल ना त्याच्यामध्ये ही एनर्जी आहे आणि तीही आपल्यावर असर करते। जसे की या पृथ्वीवर या ब्रह्मांडात ज्या ज्या वस्तू तुम्हाला दिसतात मृत अवस्थेत, सजीव अवस्थेत, ती प्रत्येक गोष्ट कुठली ना कुठली एनर्जी क्रिएट करते आणि ती आपल्यावर असर करते, हे मला माहिती आहे। पण कलर्सच्या बाबतीत मला इतकं नॉलेज नव्हतं, तर मी ते मिळवण्याचा प्रयत्न केला। कुलदीप बन्सल यांचा महावास्तू मी पाहायला सुरुवात केली, अभिषेक गोयल आणि पंकित गोयल यांना मी फॉलो करायला सुरुवात केली। मी खूप जास्त त्यांचे व्हिडिओ पाहिले, तर मला लक्षात आलं की जे ह्या लोकांना नॉलेज आहे तितकंच मी ज्यांच्याशी फोनवर बोलले त्यांनाही नॉलेज आहे। जर या लोकांची फी महावास्तू किंवा अभिषेक गोयल, पंकित गोयल यांच्या फीज तुम्ही पाहिल्या तर लाखो रुपयांमध्ये फीज आहेत त्यांच्या। आणि अभिषेक गोयलचं तर मला वाटतं त्यांच्या फीज मध्ये रेकॉर्ड आहे की ते आजपर्यंत तुटलेलं नाहीये। तर मला तितक्या फीज देऊन तर मी त्यांना बोलवू शकत नव्हते आणि ते सेम नॉलेज मी ज्यांच्याशी फोनवर बोललेले आहे त्यांना आहे। मला असं वाटलं की ठीक आहे, मी बघते। मग 1-1.5 महिन्यानंतर मी परत माझ्या मैत्रिणीला कॉल केला आणि मी म्हटलं मला त्या सरांची अपॉइंटमेंट हवी आहे। एक दिवशी सर आमच्याकडे आले आणि त्या दिवशी पहिल्यांदा आमच्या आयुष्यामध्ये गोरे सर नावाच्या देव माणसाची एंट्री झाली। देव माणूस मी ह्याच्यासाठी म्हणते की जेव्हा देवाला प्रत्येक ठिकाणी आपली मदत करणं होत नाही ना, तेव्हा देव आपल्या आयुष्यामध्ये अशी माणसं प्लांट करतो। तर त्या पद्धतीने गोरे सर आले। गोरे सरांनी पूर्ण माझ्या वास्तूचं परीक्षण केलं आणि वास्तूचं परीक्षण करून त्यांनी मला माझ्या घरामध्ये थोडेफार चेंजेस सांगितले। जसं की आपण एक ठरवलेलं असतं की अरे बेडची ही दिशा आहे, कपाटाची ही दिशा आहे आणि
जसं की मी सांगितलं होतं माझ्या जिन्याचा कलर, माझे बेडचे कलर्स किंवा काय जे काय होतं त्या वस्तू सरांनी तिकडून ते हलवलं, प्रत्येक एनर्जी कशी कशी कुठल्या एरियामध्ये कसं तुम्हाला वस्तू ठेवायचे ते त्यांनी सांगितलं. आणि आपल्या बेडची दिशा, कपाटाची दिशा ही आपल्या वास्तुशास्त्रामध्ये जसं आपण म्हणतो ना की उत्तरेला पाय, दक्षिणेला डोकं आलं पाहिजे, तर तसं काही नाहीये. आपल्या बर्थ डेटनुसार किंवा आपल्या प्रॉब्लेमनुसार त्याला सेट केलं जातं. मग मी माझ्या घराचे कलर चेंजेस केले. कलर चेंज केल्यानंतर मला छोटे मोठे तर इफेक्ट जाणवत होते, पण मला असं वाटलं की कुठं काही राहून किंवा कुठं मी सरांना तर व्हॉट्सअपवर सगळे कलर्स मी कुठले कलर कुठे यूज केलेले आहेत ते सरांना पाठवलं होतं. सरांनी ते करेक्ट आहेत म्हणून सांगितलं होतं. तरी मला असं वाटलं की सरांनी एकदा या साईडला आलं तर एकदा व्हिजिट करून जावी, पण ते सरांना शक्य झालं नाही. सर त्यांच्या शेड्यूलमध्ये बिझी असल्यामुळे सर काही येऊ शकले नाहीत. तर मी साधारणपणे आजपर्यंत मला वाटते 5-6 महिन्याचा जो कालावधी गेला त्यामध्ये मी सरांना 3-4 वेळा कॉल केले. त्यामध्ये पहिला कॉल अर्थातच सरांना कलर झाल्यानंतर सर प्लीज एकदा घरी येऊन जा म्हणून दुसरा कॉल मी केला सरांना की सर मला 2 महिने झालेत मी कलर चेंज करून, पण मला कुठलाही फरक जाणवत नाहीये, म्हणजे जो मला अपेक्षित होता तो. आणि मी तिसऱ्यांदा सरांना परत कॉल केला की सर थँक्यू व्हेरी मच की मला बऱ्यापैकी रिझल्ट मला जाणवत आहेत, बऱ्यापैकी मला जे हवे ते सगळ्या गोष्टी घडून येत आहेत, तर त्यासाठी सरांना थँक्यू म्हटलं. तर मी आज हा व्हिडिओ करण्याचं कारण आहे की मला असं वाटतं की खूप जणांना खूप प्रॉब्लेम्स असतात. जे पण आपण ज्योतिषशास्त्राविषयी, वास्तूविषयी, चमत्कारांविषयी व्हिडिओ जे पाहतो ना, तर त्या प्रत्येकाला कुठे ना कुठे आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की काश असं काहीतरी मला भेटो की माझ्या आयुष्यात हा प्रॉब्लेम निघून जाऊ. तर मला असं वाटलं की जसा मला फरक जाणवला, एक इतकं जास्त नॉलेज असणारी व्यक्ती अगदी थोड्याशा फी मध्ये आपली वास्तू व्हिजिट करते आणि आपल्या आयुष्यात जे इतक्या दिवसांचे प्रॉब्लेम असतात, इतक्या दिवसांचे ब्लॉकेजेस असतात ते क्लिअर करते. तर मला असं वाटलं की मी एकदा एक थँक्यू गोरे सरांना म्हणण्यासाठी अजून एखाद्या कुणाला तरी, मी म्हणते की 100 लोकांनी माझा व्हिडिओ पाहिला आणि एका व्यक्तीला जरी असं वाटलं की मी वास्तू व्हिजिट घेऊन माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम दूर करतो आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातले प्रॉब्लेम दूर झाले, तर मला तुम्ही सांगा पुण्य कमवण्याचा याहून सोपा मार्ग कुठला असेल. तर हा उद्देश मनामध्ये ठेवून मी म्हटलं की चला आपण हा व्हिडिओ करू. तर असं वाटेल की कुठल्या प्रॉब्लेमसाठी आपण वास्तू व्हिजिट घेऊ शकतो. तर तुम्हाला आरोग्याचा प्रॉब्लेम असू शकतो, पैशांचा प्रॉब्लेम असू शकतो, जॉबचा प्रॉब्लेम असू शकतो, तुमच्या नातेसंबंधामध्ये प्रॉब्लेम असू शकतात, किंवा तुम्हाला तुमच्या मुलांच्या संदर्भात काय प्रॉब्लेम असू शकतात, मुलांच्या स्टडीच्या बाबतीत काय प्रॉब्लेम असू शकतात, मुलं तुमचं ऐकत नसतील असे काय प्रॉब्लेम असतील. तर अशा कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सरांचं मार्गदर्शन योग्य ठरतं किंवा तुमची वास्तू तुमच्यावर असर करत असते. या सगळ्यांचे कुठे ना कुठेतरी ब्लॉकेजेस आपल्या घरामध्येच आपल्याला सापडतात, पण ते आपल्याला माहित नसतात की अरे ह्या एका वस्तूमुळे आपल्याला इतका जास्त प्रॉब्लेम होते. जेव्हा मला कळालं की माझ्या घराचा जिना तो माझ्या प्रॉब्लेमचं कारण आहे, तेव्हा मला जाणवलं की मी ते रेड ग्रेनाइट किती मेहनत करून मिळवलं होतं आणि मी जाणून बुजून की मला जिना रेड कलरचाच पाहिजे या हट्टाने मी बसवला होता आणि तो माझ्या प्रॉब्लेमचं कारण बनत होता. हे जेव्हा मला कळालं की मला असं वाटलं की मी प्रॉब्लेम स्वतःच क्रिएट केला होता आणि त्याचं सोल्युशन मी बाहेर शोधत होते. तर असे खूप साऱ्या लोकांच्या घरात प्रॉब्लेम असू शकतात. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला काही माहिती हवी गोरे सरांविषयी, वास्तूविषयी किंवा त्यांच्या व्हिजिट विषयी, तर तुम्हाला जे पण काही प्रॉब्लेम वाटत असतील, तुमचे जे काही प्रश्न असतील, तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट्स करून नक्की कळवा. मी त्याची उत्तरं मला जितकी माहिती आहे तितकी देण्याचा प्रयत्न करेन. नसेल तर तुम्हाला मी सरांकडे ते प्रश्न पाठवीन, सरांकडनं ती उत्तरं घेईल. तर आणि सरांची इच्छा असेल तर मी तुम्हाला तो नंबरही शेअर करेन. मला असं वाटतं की तुमची सर्वांची वास्तू सुख समाधानाने, ऐश्वर्याने भरभरून, आरोग्याने भरभरून असावी आणि हीच एक मनात इच्छा धरून तुमच्या सर्वांना नमस्कार करते. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.